आज मस्तपैकी जेवणासाठी मी अगदी रसरशीत असा मस्तपैकी वाटाणे भात बनवलेला आहे। कधी कधी आपल्याला तेच जेवण खाऊन कंटाळा येतो, खिचडी खायची देखील आपल्याला इच्छा होत नाही, तर अशा पद्धतीने हा मस्त रसरशीत असा भात बनवा तुम्ही। मुलं देखील अगदी आवडीने खातील। यामध्ये जर का तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या देखील टाकल्या म्हणजे गाजर, फ्लावर वगैरे तरी देखील चालेल, पण हा फक्त वाटाणे भात मी बनवलेला आहे। नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला मग मस्तपैकी हा भात बनवायला सुरुवात करूया। तर इथे बघा, भात बनवण्यासाठी मी हा जो आहे तर हा इंद्रायणी तांदूळ मी घेतलेला आहे। सुवासिक असा तांदूळ आहे, तुम्ही बासमती घेऊ शकतात किंवा दुसरा कुठलाही घेऊ शकतात। त्याला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आपल्याला 5 ते 10 मिनिटे देखील ठेवू शकतात। तर पाण्यात ठेवायचं आहे, जास्त वेळ ठेवू नका। आपलं बाकीची फोडणी देऊन होईल तोपर्यंत हा छान यामध्ये भिजतो। तर इकडे बघा, मी कुकरमध्ये 2 मोठे चमचे तेल तापवलेलं आहे आणि त्यामध्ये 1 छोटा चम्मच तूप टाकला आहे। त्यानंतर यामध्ये जिरं टाकलं आहे, कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे, छान असं हे तळतळू द्यायचं आहे। आणि त्यानंतर बघा, हे छान तळतळलं की त्यामध्ये 1 मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, अगदी बारीक केलेला आहे, पेस्ट करायची नाही, खूप छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे। आणि मस्तपैकी हा तेलावर 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे, लो फ्लेमवर। अगदी आपल्याला लाल करायचं नाही। 2 मिनिटात हा कांदा छान परतून झालेला आहे। त्यानंतर बघा, यामध्ये आपल्याला कांदा परतून झाल्यावर 1 टोमॅटो आहे मीडियम साईजचा, तो देखील मी बारीक कट करून घेतलेला आहे, तर तो इथे मी टाकून घेतलेला आहे। तो इथे तुम्ही टोमॅटोची प्युरी टाकू शकतात किंवा कट केलेला टोमॅटो टाकू शकतात। हा आपल्याला अर्धा मिनिट परतायचा आहे फक्त। त्यानंतर 15 ते 20 काजू मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि छान असं हे अर्धा मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे सर्व आपलं अर्धा मिनिट झाल्यानंतर आपल्याला यामध्ये वाटण टाकायचं आहे। तर वाटण टाकायच्या आधी बघा, मी वाटाणे टाकून घेतलेले आहेत, तर थोडे थोडे करून हे टाकायचे आहेत। साधारणपणे 1 मोठी वाटी वाटाणे मी इथे टाकलेले आहेत, म्हणजे पाव किलो वाटाणे असतील। तर हे वाटाणे आहेत फ्रेश वाटाणे, मी गरम पाण्यातून हे काढून घेतले आहे, म्हणजे गरम पाण्यात 5 मिनिटं ठेवून हे केलेले आहे। तुम्ही फ्रोझन मटार घेऊ शकतात। आता हे सर्व छान असं मिक्स झालं आहे, फक्त हे देखील अर्धा मिनिट आपल्याला छान तेलात परतून घ्यायचं। आता हे वाटण आहे, तर 7 ते 8 हिरव्या मिरच्या, भरपूर अशी कोथिंबीर, लसूण घेतलेला आहे 5 ते 6 लसणाच्या पाकड्या, आणि त्यानंतर 1 ते अर्धा इंच आलं तुम्ही घेऊ शकतात। तर इथे मी अर्धा इंच आलं घेतलं होतं। ते सर्व वाटण मी तयार करून यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता हे छान असं आपल्याला मिनिटभर शिजू द्यायचं आहे। इथे तुम्ही हिरव्या मिरचीऐवजी लाल मिरची वापरू शकतात, पण मी हिरव्या वाटण वापरलाय, छान लागतं। आता यामध्ये हा 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। तर इथे तुम्ही आवडीचा मसाला टाकू शकतात किंवा मसाला स्किप करू शकतात, याऐवजी तुम्ही खडे मसाले टाकू शकतात। आता यामध्ये हा जो आपण तांदूळ पाण्यात टाकला होता त्यातलं पाणी काढून हे तांदूळ आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने या हिरव्या वाटणातला जर भात तुम्ही बनवला तर तुम्ही खिचडी देखील विसराल किंवा पुलाव देखील विसराल, इतका छान लागतो। हे सर्व मिक्स झालेलं आहे। आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून पाणी टाकायचं आहे। तर लक्षात ठेवा, इंद्रायणी तांदूळ हा थोडा असा आधीच मऊ होतो, म्हणजे शिजतो, आणि त्यामध्ये मग पाणी तुम्ही बेतानुसार टाकायचं आहे, पण मला रसरशीत करायचं आहे, म्हणजे मऊ शिजवायचं आहे। म्हणजे जेवढं तांदूळ घेतलं आहे तर तेवढंच पाणी मी इथे घेणार आहे, त्यापेक्षा थोडं जास्त तुम्ही घेतलं तरी चालेल किंवा एवढं घेतलं तरी चालेल। आता हे टाकल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे छान असं, आणि त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण ठेवून याला 2 शिट्ट्या काढायच्या आहेत, जास्त काढू नका। हा तांदूळ आहे इंद्रायणी, तर तो पटकन शिजतो। आता शिट्ट्या झाल्यानंतर पूर्णपणे वाफ काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर मग तुम्ही बघू शकतात किती छान असा आपला हा भात तयार झालेला आहे। बघता क्षणी खावासा वाटेल इतका छान आहे। तर आता मी ताटात सर्व करून दाखवते। यासोबत तुम्ही छानपैकी पापड वगैरे भाजून खाऊ शकतात, सलाड तुम्ही खाऊ शकतात, म्हणजे काकडी, टोमॅटो, गाजर वगैरे। तर नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवा। तुमच्या कमेंट्समुळे नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते। तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका मस्तपैकी नवीन रेसिपीसह। धन्यवाद।